सिन्हा आजपासून यात्रा काढतायत। महात्मा गांधी शांती यात्रा ते काढतायत आणि याला हिरवा झेंडा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दाखवणार आहेत। काही वेळातच सुरुवात होते या यात्रेला। आता शरद पवार तिथे पोहोचलेले आहेत आणि ते यात्रेला या हिरवा झेंडा दाखवतील। आजपासून मुंबईच्या या गेटवे ऑफ इंडिया पासून ही यात्रा सुरू होते। महात्मा गांधी शांती यात्रा असं या यात्रेला नाव देण्यात आलेलं आहे। ही यात्रा 30 जानेवारीला म्हणजेच महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी पोहोचणार आहे राजघाटावर आणि तिथे या यात्रेचा समारोप होणार आहे। आजपासून ही यात्रा सुरू होणार आहे। शरद पवार या यात्रेला आता हिरवा झेंडा दाखवतील। ही यात्रा यशवंत सिन्हा काढतायत। नागरिकत्व सुधारणा कायदा त्याच्या विरोधात, त्याचप्रमाणे राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या 3 मुद्द्यांच्या विरोधात यशवंत सिन्हा आता रस्त्यावर उतरलेले आहेत, आक्रमक होताना दिसत आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, शरद पवार तर तिथे पोहोचलेत, काही वेळातच यात्रेला सुरुवात होईल, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा या यात्रेत सहभागी होणार आहेत। या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांनी या यात्रेला पाठिंबा दिलेला आहे। या गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी जिथून या यात्रेला सुरुवात होणार तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेतच, त्यासोबतच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील पोहोचलेले आहेत, नवाब मलिक हे देखील पोहोचलेले आहेत आणि हे सगळे जण या यात्रेला पाठिंबा देणार आहेत। काल जेव्हा पत्रकार परिषद झाली होती त्यावेळेस यशवंत सिन्हा यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा देखील पाठिंबा या यात्रेला आहे। त्यासोबतच यशवंत सिन्हा यांनी नंतर शरद पवार यांची वेगळी भेट घेतली होती आणि या यात्रेसंदर्भात चर्चा देखील केलेली होती। आता शरद पवार स्वतः या यात्रेला हिरवा झेंडा दाखवत आहेत। नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या 3 मुद्द्यांच्या विरोधात ही यात्रा आज मुंबईतून सुरू होते आहे। गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा असा प्रवास करत ही यात्रा 30 जानेवारीला म्हणजे महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला राजघाटावर त्याची समाप्त होणार आहे। या 3 मुद्द्यांना धरून राष्ट्रमंच जे यशवंत सिन्हा यांनी एक फोरम तयार केलेला आहे त्यांच्या माध्यमातून ही सगळी यात्रा सुरू होणार आहे आणि मुंबईतून ही यात्रा सुरू होते आहे। या 3 मुद्द्यातून धरून आपण बघतोय की देशभरात अनेक ठिकाणी विरोध होतोय, त्याचाच पाठिंबा प्रकाश आंबेडकर सुद्धा इथे आलेले दिसत आहेत। म्हणजे एकूणच अनेक जणांचा या यात्रेला पाठिंबा। ही यात्रा मोदी सरकार विशेषतः भाजपच्या विरोधात आणि या 3 मुद्द्यांच्या विरोधात प्रामुख्याने काढलेली आहे। निश्चितपणे हेच आता प्रकर्षाने दिसतंय की विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची याच विषयाला धरून आंदोलन होत आहेत। यशवंत सिन्हा यांनी देखील यापूर्वी अनेक लेखांद्वारे अनेक मुलाखतींतून सुद्धा या 3 गोष्टींना आपला विरोध दर्शवलेला होता आणि आता मात्र गांधी शांती यात्रा या नावाची ते यात्रा काढतायत। 9 जानेवारी आजपासून ते 30 जानेवारीपर्यंत ही यात्रा असणार आहे आणि या 3 मुद्द्यांना धरून भारतीय जनता पक्षाचे जे केंद्र सरकार आहे त्याच्या विरोधात सगळे विरोधक एकवटत आहेत असं दिसतंय आणि आता यशवंत सिन्हा हे जे भारतीय जनता पक्षाचेच माजी अर्थमंत्री आहेत ते आता रस्त्यावर उतरताना दिसत आहेत। या सगळ्या मार्गातून त्यांना अनेक कार्यकर्ते एकत्र येतील आणि या विषयावर ते लोकांचं प्रबोधन करणार आहे। हा जो यात्रेचा प्रवास आहे तो साधारणतः 3000 किलोमीटरचा असणार आहे आणि ठिकठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधणं आणि आपली या 3 गोष्टींविषयीची भूमिका स्पष्ट करणं यशवंत सिन्हा करणार आहेत। सुरुवात आज होते आहे। शरद पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात होते आहे। आणि विवेक, यशवंत सिन्हा यांच्या बरोबर या यात्रेमध्ये पूर्ण यात्रेत कोण कोण सहभागी होणार आहेत? त्यांचे कार्यकर्ते तर असेल, पण ठिकठिकाणचे नेते त्यांच्या बरोबर या यात्रेत सहभागी होणार आहेत। ज्या ठिकाणी ही यात्रा जाईल तिथले स्थानिक नेते काँग्रेस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, ते या यात्रेत येतील आणि ये जो यात्रा 21 दिन की हम निकाल रहे हैं यहाँ से, वो कई राज्यों से होते हुए 30 जनवरी को राजघाट दिल्ली में उसका समापन होगा। आज यहाँ से हमें बहुत खुशी है इस बात की कि शरद पवार जी ने हमारे आग्रह को स्वीकार करते हुए आज यहाँ पर हम सबको यात्रा के लिए विदा करने के लिए उपस्थित हुए हैं। मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। पृथ्वीराज चव्हाण जी हम में से ही एक हैं, ये लगातार हमारे साथ रहे हैं और इनके सारे मित्र, उन्होंने बड़ी मदद की है। मैं उनके प्रति भी आभार व्यक्त करता हूँ।
हम खास तौर पर आज यहाँ पर कुछ लोगों को वेलकम करेंगे, उनका स्वागत करेंगे। नसीमुल हक जी हमारे तृणमूल कांग्रेस के सदस्य हैं, जिनको ममता जी ने विशेष रूप से यहाँ भेजा है तृणमूल कांग्रेस का प्रतिनिधित्व करने के लिए। हमको बहुत खुशी है कि प्रकाश अम्बेडकर जी यहाँ उपस्थित हैं। ये भी चल कर आए हैं यहाँ पर हम लोगों का उत्साह बढ़ाने के लिए, और बहुत से लोग यहाँ पर उपस्थित हैं। उन सबका मैं स्वागत करता हूँ। हमारी यात्रा CAA, NPR और NRC के विरोध में है, जो सरकारों द्वारा, इसमें राज्य सरकारें भी शामिल हैं, उनके द्वारा जो हिंसा की गई है उसके खिलाफ है। और हम रास्ते भर जहाँ जहाँ रुकेंगे, लोगों से मिलेंगे, ये अपना संदेश देंगे। आज इस यात्रा का संकल्प मैं आपके सामने रखना चाहता हूँ बहुत कम शब्दों में, और वो यह है कि हम अम्बेडकर जी द्वारा बनाए हुए संविधान की रक्षा करेंगे। हम देश का दोबारा बंटवारा नहीं होने देंगे। हम गांधी की दोबारा हत्या नहीं होने देंगे। हम सब एक हैं और एक रहेंगे। हिंदुस्तान जिंदाबाद। और मैं अब आग्रह करूंगा पिछले चौहान जी से कि वो दो शब्द। आदरणीय पवार साहेब, ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा जी, प्रकाश आंबेडकर जी, नवाब मलिक जी, आशीष देशमुख जी, खास तृणमूल काँग्रेस से आलेले हाक साहेब आणि इथं उपस्थित आमचे सर्व सहकारी। गांधी शांती यात्रा 9 जानेवारी म्हणजे आजचा दिवस 1915 साली याच दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून याच ठिकाणी भारतात परतले आणि त्यांनी त्यांचा लढा आरंभ केला। म्हणून असा हा 9 जानेवारीचा दिवस निवडला गेलेला आहे। आणि ही यात्रा 6 राज्यातून जाऊन नंतर मग 30 जानेवारीला राजघाटमध्ये त्याचं समापन होईल। आताच सिन्हाजींनी सांगितल्याप्रमाणे उद्देश फक्त सर एक कॉर्ड लावा खेचली कोणीतरी। उद्देश आहे तो केंद्र सरकारने जो काळा कायदा नागरिकता संशोधन कायदा जो लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पास केलाय तो देशाचा कायदा झालेला आहे। आणि त्या कायद्याचा संदर्भ घेताना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, आणि त्यातून मग काही विशिष्ट जातीच्या धर्माच्या सरकारला जे आवडणार नाहीत अशा लोकांना वेगळं काढायचं, त्यांच्या नागरिकतेवर शंका उपस्थित करायची, ते नागरिकतेच्या डाऊटफुल लिस्टमध्ये टाकायचे आणि नंतर डिटेन्शन कॅम्पची जी कल्पना पुढे आलेली आहे की त्यामध्ये त्या नागरिकांना, कारण त्या नागरिकांना दुसरा कुठलाही देश परत घेणार नाही, त्यांना पुन्हा डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवायचं असं दुष्ट एक योजना केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पीक डोक्यातून निघालेली कल्पना आहे। आज या सर्व विचारधारेला विरोध करण्याकरता आम्ही गांधी शांती यात्रा अत्यंत शांततेनं जाणार आहे। कुठेही काही घोषणा देखील दिल्या जाणार नाही, फक्त शांततेनं फलक असतील। आम्ही आमचा उद्देश निवेदन करू, पत्रकार परिषद घेऊ आणि अशा ठिकाणी छोट्या छोट्या बैठका घेऊन आपल्या मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून आज देशामध्ये संदेश पोहोचवायचा प्रयत्न चाललेला आहे। काही भाजपा शासित राज्यामधून देखील ही यात्रा जाणार आहे, गुजरातमधून जाणार आहे, उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहे, हरियाणामधून जाणार आहे। त्या ठिकाणी तिथले सर्व व्हॉलेंटियर्स, ही काही पदयात्रा नाही, आम्ही गाडीनेच जाणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्याला समावेश भाग घेता येईल त्या त्या ठिकाणी
ते नेते मंडळी भाग घेणार आहेत. आता या ठिकाणी माझे खासदार मुनगेकरजी देखील आलेले आहेत. मी पवार साहेबांनी देखील आश्वासन देईल त्यांना जमेल तिथे ते कुठं दिल्लीला येणार आहेत किंवा इतर एखाद्या युपीमध्ये एखाद्या ठिकाणी येणार आहेत. ते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बरोबर आहेत. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आहेत. प्रकाश आंबेडकर आहेत ते आहेत. पण त्याच्यापेक्षा जास्त सामान्य जनता आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे विद्यार्थी आज या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. पहिल्यांदाच आज अतिशय शांततेनं विद्यार्थी या विचारधारेच्या लढाईमध्ये शांतता होताना त्यांना अगदी सरकारी गुंडाकडून मारलं जातंय. जे जेएनयू मध्ये झालं, जे जामियामध्ये झालं, जे अलीगडमध्ये झालं, सरकारचा पूर्वनियोजित गट आहे. एकंदरीत देशाचं विभाजन करण्याचा हा दुष्ट डाव आहे. याच्या विरोधात अत्यंत गांधींच्याच मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने यात्रा चालली. कुठं बंद नाही, कुठंही काही नाही, कुठेही काही टेकचा उपयोग होणार नाही आणि अशा पद्धतीने यात्रा जाणार आहे. मी विनंती करतो प्रकाश आंबेडकर दोन शब्द बोलतील. गांधी शांती सर खाली बसा सर प्लीज थोडं मागे वा सगळे. हा बस बस बस. राष्ट्रवादीचे असणारे अध्यक्ष शरद पवार त्याच्याचबरोबर या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहे. 80व्या वर्षी सुद्धा इतिहासाला यशवंत सिन्हा यांनी असणारी जी रथयात्रा काढली आहे त्याचं सगळ्यांनी सराहना केली पाहिजे. वय झालं तरी लढा हा काही संपलेला नाही आणि त्यांच्या ह्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी, सहभागी देण्यासाठी या ठिकाणी मी सहभागी आहे. हा आपण सगळेच लढतो. ही लढाई मोठी असं मी त्या ठिकाणी मानतोय. सहजासहजी सरकार ऐकेल असंही मला वाटत नाही. डिटेन्शन कॅम्प्स हे गेले 6 महिने अगोदर बांधले गेलेले आहेत. त्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे. मी असं म्हणेन की एका प्रकारचं हे पुढे जाऊन कशाला उभी आहे, युद्धच आहे असं मी म्हणेन. शांततेने हे युद्ध लढावं लागेल. आपण असणारं संविधानिक व्यवस्था मान्य करतोय आणि RSS त्यांना त्यांची सामाजिक व्यवस्था आणायला बघते. या दोन्हींमधला असणारा हा लढा आहे. हा शेवटी पॉलिटिकल लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरतीच लढला गेला पाहिजे आणि त्याला आपण कशा रीतीने स्वरूप देऊ हा मला वाटतं महत्वाचा आहे. मी पक्षाच्या वतीने, आमच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने यशवंत सिन्हा यांच्या या मार्चमध्ये आम्ही आहोत एवढंच बोलतो. सर थोडा थोडा साईड सर. प्रकाश जी थोड़ा प्रकाश जी आंबेडकर सर. आदाब, सलाम, नमस्कार. मैं बंगाल से आया हूँ ममता बनर्जी का दूत बनकर करके और गंगा सागर से लेकर करके अरब महासागर तक मैं यही वाणी बुलंद करने आया हूँ कि हम एक हैं. देख रहे कि हम एक हैं. हमको कोई बांट नहीं सकता जितनी भी कोशिश कर ले. इस यात्रा में, गांधी शांति यात्रा में यशवंत सिन्हा जी है, हमारे आदरणीय शरद पवार जी आज उसको फ्लैग ऑफ करेंगे और भी सब लीडर, प्रकाश आंबेडकर जी, पृथ्वीराज चौहान जी और जितने नेता सब यहाँ हैं और वर्कर सब यहाँ हैं, सबको मैं दिल की गहराई से अपनी साथ देता हूँ. मैं उनके आवाज में आवाज लगाता हूँ और इस शेर के साथ अपनी बात खत्म करता हूँ कि ये मिसरा काश नक्श दरो दीवार हो जाए, जिसे जीना है वो मरने को तैयार हो जाए. अब मैं गुजारिश करूंगा. हेलो, या यात्रेचा उद्देश, ये यात्रा का उद्देश्य और देश का मूड क्या है, ये हमने एक जो पॉम्पलेट बनाया है, मैं एक छोटी सी कविता गा के आपको बता दूंगा. कागज नहीं दिखाएंगे, कागज नहीं दिखाएंगे,
तानाशाह आके जाएंगे, कागज नहीं दिखाएंगे। तुम आंसू गैस उछालोगे, तुम जहर की चाय उबालोगे, हम प्यार की शक्कर घोल में उसको गट 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 पी जाएंगे। हम कागज नहीं दिखाएंगे, हम कागज नहीं दिखाएंगे। यह देश अपना हासिल है, जहाँ राम प्रसाद भी बिस्मिल है। मिट्टी को कैसे बांटोगे, सबका ही खून तो शामिल है। तुम पुलिस से लट पड़ाओगे, तुम मेट्रो बंद करा दोगे, हम पैदल पैदल आएंगे। हम कागज नहीं बताएंगे, हम कागज नहीं बताएंगे। हम मंजरी यही बिछाएंगे, हम कागज नहीं बताएंगे। हम मंजरी यही बिछाएंगे, हम कागज नहीं बताएंगे। हम संविधान को बचाएंगे, हम कागज नहीं दिखाएंगे। हम जनगण मन भी गाएंगे, हम कागज नहीं दिखाएंगे। तुम जात पात पे बांटोगे, हम भात मांगते जाएंगे। हम कागज नहीं दिखाएंगे, हम कागज नहीं दिखाएंगे। भारत माता की याच्यानंतर यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या खाली बसा सर खाली बसा। कांग्रेस के नेता हक साहब काय चाललंय काय? इकट्ठा हुए सभी हमारे साथीगण, बहनों और भाइयों, आज पूरे हिंदुस्तान में जो परिस्थिति पैदा हुई है, समाज के बहुत बड़े तबके को भारत सरकार चला रही है। चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। नाराजगी है और बेटा देख, आम लोगों को जरा देख लाइव करेगा एक नया रास्ता की खोज में इन लोगों का ध्यान है। समाज के बहुत बड़े वर्गों में नाराजगी है, मगर उनको रास्ता दिखाने की आवश्यकता है। और वो रास्ता महात्मा गांधी जी के विचारों से ही रास्ता हो सकता है, जो देश की संविधान बचाने के लिए आम लोगों को मदद कर सकता है। ये एक बड़ा शांतिपूर्ण संघर्ष है और मुझे खुशी है इस शांतिपूर्ण संघर्ष की नेतृत्व की जिम्मेदारी यशवंत सिंह ने अपने कंधे पर ले ली। और मुझे मालूम है कि उनकी पूरी यात्रा में दिल्ली में पहुंचने तक जगह जगह पर समाज की नई पीढ़ी के प्रतिनिधि और अलग अलग वर्गों के प्रतिनिधि बड़े हिस्से से शामिल यहाँ हो जाएंगे। कुछ कदम भारत सरकार ने जो उठाए हैं, इससे देश की एकता पर चोट लगी है। समाज के कई छोटे लोगों को, छोटे वर्गों को हिस्सों की रक्षा हो नहीं सकती, ये बात उनके मन में आई है। चाहे माइनॉरिटीज हो, चाहे वीजे की हो, ऐसे कई वर्ग जो बता नहीं सकते कि मैं कहाँ से आया, कहाँ रहूंगा, और ये बताने की उनमें क्षमता नहीं हो, तो जैसे पृथ्वीराज ने कहा उनको एक अलग तरह के कैंपेन में रहने की नौबत आई। स्वतंत्र भारत के प्रतिनिधि देश के हिस्सेदार देख ही नहीं रहे, मेरा काम देखने से क्या फायदा क्या है? अलग कैंप में रहने की नौबत आएगी। इतनी बड़ी घोर निराशा इनके मन में कभी आई नहीं। ये परिस्थिति ये सरकार ने पैदा की और इसलिए हमें समाज में जागृति करनी पड़ेगी। समाज के सभी वर्गों में एकता पैदा करनी होगी और ये एकता से जो ताकत पैदा होगी, इस ताकत से आज इन्होंने ये सब नए कानून लाकर देश की एकता को ठेस लगाई है और साथ साथ
अपने हाथ में जो हुकूमत है इसका गैर इस्तेमाल करके जगह जगह की यूनिवर्सिटीज में जो एक नई पीढ़ी सड़क पर शांति से रहना चाहती है उनको उनके ऊपर हमले करके एक दमन नीति इसका अमल करने की बात जेएनयू में जो कुछ हुआ देश के सभी नौजवानों को ठेस लगी है। देश के कई राज्य ऐसे हैं जो वहाँ की यूनिवर्सिटी में आज ये स्टूडेंट कम्युनिटी सड़क पर उतरी है और जो कुछ हुआ इस बारे में अपनी तीव्र नापसंदी जगह जगह पर व्यक्त कर रहे हैं और इसीलिए यही स्थिति में बदलाव लाना हो तो महात्मा गांधी जी का शांति का संदेश और देश में परिवर्तन ये दो बातें पर हम लोगों को ध्यान देना होगा और वो ध्यान देने के लिए लोगों को जगाने के लिए ये सब चीजें ये जिम्मेदारी अपने कंधे पर ली है। आप सभी की तरफ से मैं उनको शुभकामनाएं देता हूँ और मुझे पूरा विश्वास है जहाँ जहाँ जाएंगे वहाँ लोग उसका स्वागत करेंगे और जो सोच है उसकी जो विचारधारा है उनको जो मिशन है इसमें सहयोग देने के लिए मजबूती से उनके साथ रहेंगे। खाली बस ना मित्रा, हेलो मित्रा, आपसे इजाजत लेता हूँ और आगे का रास्ता जो उनके लिए रहा है इस रास्ते के जाने के लिए शुभकामनाएं देता हूँ। आपण बघतोय आता यशवंत सिन्हा यांची ही शांती यात्रा सुरू होते, महात्मा गांधी शांती यात्रा सुरू होती आणि 30 जानेवारीला म्हणजे महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी ही राजघाटावर पोहोचणार आहे यात्रा। या यात्रेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवता येते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसकडून सुद्धा नेते आलेले आहेत। भाजपच्या विरोधात, मोदी सरकारच्या विरोधात हे सगळे नेते एकवटलेले आहेत आणि आत्ता सध्या संविधान वाचवण्यासाठी महात्मा गांधींचेच विचार आवश्यक आहेत असं सुद्धा या नेत्यांनी म्हटलेलं आहे। ही यात्रा 3000 किलोमीटर जवळपास जाणार आहे संपूर्ण देशभरामध्ये आणि 80 वर्षांचे आहेत सिन्हा, पण तरीही लढा संपलेला नाही। त्यांनी हाती हा झेंडा घेतलेला आहे असं देखील आता आंबेडकर म्हणाले, प्रकाश आंबेडकर म्हणाले। कि परसों 5 तारीख को जो जेएनयू में निंदनीय प्रकार हुआ उससे विद्यार्थियों में और शिक्षकों में एक भय का वातावरण निश्चित तौर से। जेएनयू के जो वाइस चांसलर है जगदीश कुमार जी वो आरएसएस से ताल्लुकात रखते हैं। उसी तरह के महाराष्ट्र के सभी विद्यापीठों में पिछले 5 सालों में जो फडणवीस सरकार ने आरएसएस विचारधारा के लोगों को वाइस चांसलर, प्रो वाइस चांसलर, रजिस्ट्रार बनाया है, उनको तत्काल स्वरूप से उनकी नियुक्ति रद्द की जाए, ये विद्यार्थियों की ओर से और शिक्षकों की ओर से मांग करूंगा। साथ ही में परसों के दिन गेटवे ऑफ इंडिया पे शांति तरीके से यहाँ के मुंबई के युवा लोग प्रोटेस्ट कर रहे थे, उनके ऊपर हमारी सरकार ने गुनाह दाखिल किए, वो गुने भी जल्द से जल्द निकाले जाए, ऐसी मैं विद्यार्थियों की ओर से आपको विनती करूंगा। इस शांति यात्रा में आप सभी लोग सहभागी हुए, आपका तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूं। अभी पवार साहब हरी झंडी इस यात्रा को दिखाएंगे और फिर प्रोग्राम की यात्रा शुरुआत होगी। आजच्या नंतर आजची ही यात्रा पुणे मार्गे पुण्याला राहील, उद्याची ही यात्रा नाशिकला पोहोचेल आणि त्याच्यानंतर सुरत मार्गे पोरबंदरला जाईल आणि 30 तारखेला ती अजमेर जयपूर होत होत राजघाट दिल्लीवर 30 तारखेला समाप्त। भारत माता की जय। हो करायचे ना झेंडा साहेब दाखवतो। ठीक है, गांधी हम शर्मिंदा है, तेरा कातिल जिंदा है, गांधी हम शर्मिंदा है, सगळ्या मीडियाच्या लोकांना माहिती देण्यात येते
की इथून पायी गेट पर्यंत सगळे नेते जातील आणि आपली स्टँड काढा आता पायी जाणार आहे. झेंडा दाखवा. खाली बस खाली बस. आपण बघतोय ही यात्रा आता सुरू होतीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हिरवा झेंडा दाखवतात या यात्रेला. ही शांती यात्रा आहे. महात्मा गांधी शांती यात्रा असे या यात्रेला नाव दिलेलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, भारतीय नागरिक नोंदणी या विरोधामध्ये हा कायदा, या विरोधामध्ये ही यात्रा काढण्यात आलेली आहे. मोदी सरकारवर आता सडकून टीका केलेली आहे सगळ्या नेत्यांनी.